Good afternoon, everyone. This is our next lecture on a nuclear energy sources. In last lecture, we have discussed some introduction about nuclear energy sources and first point, which is न्यूट्रॉन इंड्यूस्ड न्यूक्लियर रिॲक्शन. म्हणजे न्यूट्रॉन इंड्यूस करून न्यूक्लियर रिॲक्शन कशा घडवून आणल्या जातात हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं आणि सम इंट्रोडक्शन अबाउट न्यूक्लियर एनर्जी सोर्सेस हे आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं. आज आपण बघणार आहोत न्यूक्लियर फिजन. व्हॉट इज न्यूक्लियर फिजन? न्यूक्लियर फिजन म्हणजे काय हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. न्यूक्लियर फिजन, the process of breaking up of the nucleus of a heavy atom into two parts of comparable masses with the release of large amount of energy is known as fission. तर न्यूक्लियर फिजन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग अप ऑफ द न्यूक्लियस ऑफ हेवी ॲटम. म्हणजे जो काही एक हेवी ॲटम आहे त्या हेवी ॲटमचं ब्रेक होणार आहे. तो हेवी ॲटम ब्रेक होणार आहे. कशामध्ये ब्रेक होणार आहे? इंटू टू पार्ट्स ऑफ कॉम्पॅरेबल मासेस. तर तो हेवी ॲटम दोन ॲटममध्ये हा ब्रेक होणार आहे. विथ द रिलीज ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी इज नोन ॲज फिजन. आणि जो एक ॲटम दोन ॲटममध्ये डिवाईड होणार आहे किंवा ब्रेक होणार आहे तर तो ब्रेक असताना त्यामधून लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी ही बाहेर पडणार आहे. दिस इज नोन ॲज फिजन. द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग अप ऑफ द न्यूक्लियस ऑफ हेवी ॲटम into two parts of comparable masses with the release of large amount of energy is known as fission. Let us take one example of uranium nucleus. When uranium is bombarded with neutron, आपल्याला माहित आहे युरेनियम हा रेडिएक्टिव्ह एलिमेंट आहे. जेव्हा युरेनियम हॅविंग ॲटॉमिक नंबर 92 and atomic mass number 235. When this uranium is bombarded with neutron, neutron has atomic number 0 and mass number 1. When uranium is bombarded with neutron, a uranium nucleus capture a slow neutron. ह्या युरेनियमवर हा न्यूट्रॉन बंबार्ड केल्यानंतर हा न्यूट्रॉन हा कॅप्चर करून घेणार आहे. आणि ज्यावेळेस तो न्यूट्रॉन कॅप्चर करून घेईल त्यावेळेस युरेनियमचं हे कंपाऊंड न्यूक्लियस तयार होणार आहे. कंपाऊंड न्यूक्लियस एक अनस्टेबल न्यूक्लियस असतं. म्हणजे जो काही युरेनियमचं न्यूक्लियस असणार आहे त्याच्यामध्ये आतमध्ये न्यूट्रॉन हा बंबार्ड किंवा इन्सर्ट केला जाणार आहे. त्यामुळे त्याचं अनस्टेबल न्यूक्लियस तयार होणार आहे. अनस्टेबल न्यूक्लियस आणि हा याच्या न्यूक्लियसमध्ये गेल्यामुळे याचा मास नंबर 1 वाढणार आहे. त्यामुळे किती होणार आहे? 236 to 36. When uranium is bombarded with neutron, a uranium nucleus capture a slow moving neutron forming a compound nucleus, forming a unstable compound nucleus. अनस्टेबल कंपाऊंड न्यूक्लियस डिनोट करण्यासाठी याच्यावरती स्टार द्यायचा. स्टार दिला म्हणजे तो झाला हा कंपाऊंड हा अनस्टेबल आहे. स्टारचं मिनिंग काय? तर हा कंपाऊंड अनस्टेबल आहे. द कंपाऊंड न्यूक्लियस स्प्लिट इंटू टू नियरली इक्वल पार्ट्स. जो काही कंपाऊंड न्यूक्लियस आहे तो हा दोन पार्ट्समध्ये डिवाईड होणार आहे. सपोज एक्स प्लस वाय यामध्ये तो डिवाईड होणार आहे. आणि सम न्यूट्रॉन्स आर ऑल्सो रिलीज इन दिस प्रोसेस. आणि त्याच्यामधून काही न्यूट्रॉन पण बाहेर पडणार आहेत. सम न्यूट्रॉन्स आर रिलीज्ड फ्रॉम दिस प्रोसेस. तर ही आपण रिॲक्शन अशा पद्धतीने दाखवू शकतो. युरेनियम इज बंबार्डेड विथ न्यूट्रॉन, then there is formation of compound nucleus of uranium, and then this uranium nucleus also break up into two nearly equal elements, that is x plus y, and release with some neutron particles. When uranium is bombarded with neutron, a neutron nucleus capture a slow neutrons forming a unstable compound nucleus. The compound nucleus split into two nearly equal parts. This compound nucleus is split into two nearly equal parts with some neutrons are also released in this process. त्यामुळे प्रोसेस काही न्यूट्रॉन हे रिलीज होणार आहेत. द स्कीमॅटिक इक्वेशन फॉर दिस फिजन प्रोसेस इज represented as uranium bombarded with neutron, then formation of compound nucleus, and then split into two nearly equal parts plus some neutrons are released in the process. This is example.
यूरेनियम इज हाईली अनस्टेबल. यूरेनियम का है हाईली अनस्टेबल आइसोटोप. यूरेनियम इज ए हाईली अनस्टेबल आइसोटोप. Uranium mass number 236 is a highly unstable isotope, and X and Y are the fission fragments. X and Y are the fission fragments. There are various combination of fragments. म्हणजे इथं काही प्रोडक्ट येणार आहे एक्स प्लस वाय, ह्याच्यामध्ये व्हेरियस कॉम्बिनेशन असणार आहे, खूप कॉम्बिनेशन असणार आहे, वेगवेगळ्या एलिमेंटचं कॉम्बिनेशन असणार आहे. देर आर व्हेरियस कॉम्बिनेशन ऑफ दी फ्रॅगमेंट्स पॉसिबल अँड ए नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आर गिवन ऑफ. आणि वेगवेगळे न्यूट्रॉन पण बाहेर पडणार आहेत. लेट अस सी सम रिॲक्शन बाय यूजिंग various products x plus y. Typical fission reaction are typical fission reactions are unstable stable uranium 92 having atomic mass number 235 plus neutron is bombarded by this uranium atom. दोन रिएक्शन बघणार आहे आपण. uranium 92 235 plus bombarded with neutron. This give compound nucleus of uranium 92 236. compound nucleus which is unstable असल्यामुळे आपण स्टारने रिप्रेझेंट करतोय. 92 236 is also unstable. तर आपल्याला वेगवेगळे कॉम्बिनेशन मिळणार आहेत फ्रॅगमेंटचे. तर फर्स्ट कॉम्बिनेशन बघू आपण. Ba atom having atomic number 56 and atomic mass number 141 plus krypton atom having atomic number 36 and atomic mass number 92 plus some neutrons are also released from this reaction. There is 3 neutrons are released plus Q मध्ये थ्रीशोल्ड एनर्जी. ही एक रिएक्शन होऊ शकते. दुसरी रिएक्शन अशी होऊ शकते. झेनॉन हॅविंग ॲटॉमिक नंबर 54 and atomic mass number 140 plus scantium SR having atomic number 38 and atomic mass number 94 plus 2 neutrons plus Q. तर वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहेत. अशा रिएक्शन पॉसिबल आहेत. इथं दोन वेगवेगळे प्रोडक्ट मिळाले आहेत. पहिल्या रिएक्शनमध्ये BA क्रिप्टॉन मिळाला आहे. इथं झेनॉन स्क्रॅन्टियम मिळालेला आहे. There are many reactions which are possible. There are various combination of the fragments. Fragments means here x plus y. There are various combination of the fragments possible and a number of neutrons are given off. आणि वेगवेगळ्या पद्धतीचे न्यूट्रॉन इथं मिळणार आहेत. Where Q is the energy released in the reaction. हा जो काही Q आहे, Q is the energy released. Energy released in the reaction. Q is the energy released in the reaction. When uranium is bombarded by slowly moving neutron. When uranium having atomic number 92, atomic mass number 235. When uranium is bombarded by slow moving neutron, the nucleus become unstable. त्यावेळेस न्यूक्लियस काय होते? अनस्टेबल होते. अनस्टेबल मीन्स 92 uranium 236. Then nucleus becomes unstable and may split into Ba 56 141 plus krypton 36 92 and releasing 3 neutrons. Releasing 3 neutrons and energy Q. ही जी काही न्यूक्लियर रिएक्शन आहे ही आपण अशी रिप्रेझेंट करू शकतो. हा जो काही न्यूट्रॉन आहे, हा न्यूट्रॉन युरेनियमवरती बंबार्ड केला. दिस इज युरेनियम न्यूक्लियस. सपोज दिस इज युरेनियम न्यूक्लियस. युरेनियम 92 236 याच्यावरती बंबार्ड केला तर याच्यामधून कंपाऊंड न्यूक्लियस फॉर्म होणार आहे. युरेनियमचं कंपाऊंड न्यूक्लियस फॉर्म होणार आहे. दिस इज कंपाऊंड न्यूक्लियस ऑफ युरेनियम. दॅट इज uranium 92 230. This is 235. This is 236. Unstable compound nucleus.
and this is split, and this is split up into this uranium nucleus, Ba and krypton, प्लस रिलीजिंग 3 न्यूट्रॉन्स, त्याच्यामधून 3 न्यूट्रॉन हे बाहेर पडणार आहेत. हे रिॲक्शन आपण या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. दिस युरेनियम न्यूक्लियस इज बंबार्डेड बाय दिस स्लो मूविंग न्यूट्रॉन. दिस गिव्स कंपाउंड न्यूक्लियस ऑफ द युरेनियम, and this is split up into 2 fragments, Ba and krypton, and releasing with 3 neutrons. This is a representation of this nuclear reaction. The following points should be noted about the fission process. Some points should be noted from the fission process. First point is the projectile particle need not be necessary neutron. जी काही जी फिजन होणार आहे, न्यूक्लिअर फिजन होणार आहे, तर फिजनसाठी इथं पार्टिकल कोणता यूज केला आहे आपण, तर न्यूट्रॉन केला आहे. तर असं काही नाही की न्यूट्रॉन पार्टिकलच यूज केला तर फिजन होणार आहे. देर आर सम अदर पार्टिकल्स विच आर आल्सो प्रोड्यूस ए न्यूक्लिअर फिजन. विच पार्टिकल? प्रोटॉन पार्टिकल, deuteron particle. Deuteron is a isotope of hydrogen. Alpha particle, इलेक्ट्रॉन. एखाद्या युरेनियम न्यूक्लियसवरती आपण हे पार्टिकल प्रोटॉन, ड्यूटेरॉन, अल्फा पार्टिकल, इलेक्ट्रॉन हे पार्टिकल बंबार्ड करून सुद्धा न्यूक्लिअर रिॲक्शन ही घडवून आणू शकतो, न्यूक्लिअर फिजन हे घडवून आणू शकतो. फॉर फिजन द प्रोजेक्टेड पार्टिकल नीड नॉट बी नेसेसरी न्यूट्रॉन. म्हणजे तिथं न्यूट्रॉनच असावा असं काही नाही, तर हे पार्टिकल यूज करून सुद्धा आपण न्यूक्लिअर फिजन घडवून आणू शकतो. The particles such as proton, deuteron, alpha particle, electron may induce a fission, but the neutron fission of a uranium is most important and has a practical significance. हे पार्टिकल यूज करून सुद्धा आपण न्यूक्लिअर फिजन घडवून आणू शकतो, बट न्यूट्रॉन फिजन इज ए मोस्ट इम्पॉर्टंट अँड हॅव्हिंग ए practical significance. This is first point. Second point is noted from this reaction is uranium 235 is fissionable with slow neutron. त्याच्यावरती आपण स्लो मुव्हिंग न्यूट्रॉन हा बंबार्ड केल्यानंतर रिॲक्शन घडून येते. फिजनेबल विथ स्लो न्यूट्रॉन. आणि युरेनियम 238, while uranium 238 is fissionable with fast neutron. याच्यावरती आपल्याला फास्ट न्यूट्रॉन हा बंबार्ड केल्यानंतरच रिॲक्शन ही घडून येते. And last point is third point noted from this reaction is as the fission products are also unstable. म्हणजे जे काही फिजनचे प्रोडक्ट मिळणार आहेत ते अल्सो अनस्टेबल और रेडिओ ते अनस्टेबल असणार आहेत अँड रेडिओ असणार आहे. अँड डिके अंटील स्टेबल न्यूक्लियर आर फॉर्मड. आणि ते जोपर्यंत डिके होणार नाहीत जोपर्यंत एक स्टेबल न्यूक्लियस फॉर्म होणार नाही. तस डिफरंट एलिमेंट्स आर फॉर्मड बाय फिजन. त्यामुळे ह्या फिजनमधून हे वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स हे फॉर्म होणार आहेत. दीज आर दी 3 पॉईंट्स विच आर नोटेड फ्रॉम दिस न्यूक्लिअर रिॲक्शन. तर आपण न्यूक्लिअर फिजनमध्ये काय बघितलं तर त्याची डेफिनेशन बघितली. फर्स्ट, व्हॉट इज न्यूक्लिअर फिजन? द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग ऑफ ए न्यूक्लियस ऑफ ए हेवी ॲटम इंटू 2 पार्ट्स ऑफ कंपॅरेबल मासेस. एक हेवी ॲटम आहे त्याचं 2 कंपॅरेबल मासेसमध्ये डिवाइड होते विथ द रिलीज ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी. दिस इज नथिंग बट दी न्यूक्लिअर फिजन. आणि आपण इथं एक एक्झाम्पल बघितलं युरेनियमचं. युरेनियम इज बंबार्डेड विथ स्लो मुव्हिंग न्यूट्रॉन. आणि त्यापासून आपल्याला काय म्हणते अनस्टेबल युरेनियमचं न्यूक्लियस मिळतं आहे. अँड दिस ब्रेक्स अप इंटू 2 फ्रॅगमेंट्स. and there are various combination of fragments possible and the number of neutrons are given up. या रिॲक्शनमधून बघितलं आपण इथं दोन कॉम्बिनेशन बघितले आपण इथं Ba आणि क्रिप्टॉनचं, झेनॉन आणि स्क्रॅन्टियमचं आपण कॉम्बिनेशन बघितलं. आणि हिअर Q इज दी एनर्जी रिलीज्ड इन द न्यूक्लिअर रिॲक्शन. आणि ती एक रिॲक्शन आपण रिप्रेझेंट करून दाखवली आणि त्या रिॲक्शनवरून आपण काही पॉईंट नोट केले, 3 पॉईंट नोट केले. दिस इज अबाउट द न्यूक्लिअर फिजन. द नेक्स्ट पॉईंट इज एनर्जी रिलीज्ड इन फिजन. म्हणजे ही काही फिजन होतं आहे एका
हेवी ॲटमपासून 2 ॲटम मिळत आहेत, प्लस त्याच्यामधून काही एनर्जी बाहेर पडते. तर ही एनर्जी किती आहे, ही कशी कॅल्क्युलेट केली जाते, हे आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये बघणार आहोत. तर नेक्स्ट पॉईंट आहे एनर्जी रिलीजड इन फिजन. एनर्जी रिलीजड इन फिजन. Energy released in fission. In the process of nuclear fission, a large amount of energy is released. म्हणजे आपण जे काही प्रोसेस बघितली न्यूक्लिअर फिजनची, इराणियम न्यूक्लियस ब्रेक होत आहेत 2 न्यूक्लियसमध्ये, हे जे आहे ते न्यूक्लिअर फिजन आहे. या न्यूक्लिअर फिजनमधून लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी ही बाहेर पडते किंवा रिलीज होते. दिस एनर्जी इज प्रोड्युस्ड बिकॉज द ओरिजिनल मास ऑफ द न्यूक्लियस इज ग्रेटर दॅन. ही एनर्जी बाहेर का पडते, बिकॉज ऑफ द ओरिजिनल मास ऑफ द न्यूक्लियस. म्हणजे हे इराणियमचं न्यूक्लियस आहे, याचं ओरिजिनल काही मास आहे. दिस मास इज ग्रेटर दॅन द सम ऑफ मासेस ऑफ द प्रोडक्ट प्रोड्युस्ड आफ्टर फिजन. ह्या एकट्याचा मास ह्या दोघाच्या मासपेक्षा जास्त आहे. दिस एनर्जी इज प्रोड्युस्ड बिकॉज द ओरिजिनल मास ऑफ द न्यूक्लियस इज ग्रेटर दॅन द सम ऑफ मासेस ऑफ द प्रोडक्ट आफ्टर फिजन. The difference between these masses before and after fission is converted into energy according to Einstein equation. एनर्जी रिलीज का होते, एनर्जी का प्रोड्यूस होते, तर जे काही इराणियमचं, फक्त इराणियमचं जे काही वेट आहे, इराणियमचं जे मास आहे ते या 2 त्याच्या फ्रॅगमेंटपेक्षा जास्त आहे. आणि ह्याच्यामध्ये काहीतरी एनर्जी डिफरन्स आहे, याच्यामध्ये काहीतरी एनर्जी डिफरन्स आहे, आणि तो डिफरन्स आहे तो आहे एनर्जी रिलीज इन दी फिजन. तर आपण हा डिफरन्स कॅल्क्युलेट करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, लेट अस कन्सिडर फॉलोइंग रिॲक्शन टू कॅल्क्युलेट दी एनर्जी रिलीजड. आता याच्यामधून काही एनर्जी रिलीज होणार आहे. ती एनर्जी रिलीज किती असणार आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी, सपोज दिस इज रिॲक्शन. हिअर युरेनियम इज बंबार्डेड बाय न्यूट्रॉन. दिस गिव्ज अस मोलॅब्डियम अँड लॅप्टॅनियम प्लस 7 इलेक्ट्रॉन्स अँड 2 न्यूट्रॉन्स. 7 इलेक्ट्रॉन अँड 2 न्यूट्रॉन. इथं आपण एनर्जी कॅल्क्युलेट करणार आहोत आता. तर त्यासाठी आपण सुरुवातीला प्रोडक्टचं रिॲक्टंटचं मास कॅल्क्युलेट करणार आहोत, आणि त्याच्यानंतर प्रोडक्टचं मास कन्सिडर करणार आहोत. फर्स्ट, टोटल मास ऑफ रिॲक्टंट्स. टोटल मास ऑफ रिॲक्टंट्स. This is equal to mass of uranium plus mass of this neutron particle. Mass of neutron particle. Mass of uranium आपल्याला माहिती आहे की ते 235.0439 plus mass of neutron 1.0087. This is in AMU, atomic mass unit. AMU. This is also in AMU. That will give 236.0526 AMU. This is the mass of reactant. Second, mass of the product. Total mass of the product. This is equal to mass of molybdenum plus mass of lanthanum plus mass of 7 electron and plus mass of neutron. Here 7 electron means 7 into mass of electron, and here 2 neutrons means 2 into mass of neutron. This is equal to mass of molybdenum is 94.9059 plus mass of platinum is 138.9061 plus 7 into mass of electron. Mass of electron is 0.00055 plus 2 into mass of neutron. Mass of neutron is 1.0087. These are quantities in AMU, atomic mass unit. This is equal to 235.8332 AMU. And here loss in mass. Loss in mass is equal to loss in mass
is equal to delta M. This is equal to reactant minus product. 236.0526 minus 235.8332. This is equal to 0.219 AMU. This is loss in mass. Loss in mass is equal to 0.219 AMU. हे AMU मध्ये आहे. तरी आपण कन्वर्ट करणार आहोत मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. आपल्याला माहीत आहे 1 AMU म्हणजे किती आहे तर 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर आपण याला 931 न जर मल्टिप्लाय केलं तर जे काही आपल्याला मास आहे ते मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये मिळणार आहे. देन द रिलीज ऑफ एनर्जी इज इक्वल टू द रिलीज of energy is equal to delta M into 931. That is equal to delta M nothing but 0.219 into 931. This is equal to 204 mega electron volt, and this is approximately equal to 200 mega electron volt. Then the energy released in the nuclear reaction. Energy released in this nuclear reaction, uranium plus neutron, that's deuterium, molybdenum and platinum, plus 7 electron plus 2 neutrons. Energy released in this nuclear reaction is 200 mega electron volt. This is about the energy released in the nuclear fission. तर आज आपण 2 पॉईंट बघितले. पहिला पॉईंट बघितला न्यूक्लियर फिजन आणि दुसरा पॉईंट बघितला एनर्जी रिलीज्ड इन दी फिजन. In next lecture we will start our next point, which is chain reaction. Chain reaction म्हणजे जो काही ॲटॉमिक बॉम्ब असतो, बॉम्ब, त्या बॉम्बमध्ये चेन रिॲक्शन होत असते. ती चेन रिॲक्शन कशी होते हे आपण डिटेल्समध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. टुडे वी विल स्टॉप हिअर.